SK टायर सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. SK टायर सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12. 1.5 वर्षात पूर्ण होईल. काम चालू आहे, वेगाने काम चाललंय. त्या 2-3 कॉन्ट्रॅक्टरमध्ये देऊन गेले. काही लोकांनी त्याच्यामध्ये खंड्या मागितल्या होत्या. विद्यमान कॉन्ट्रॅक्टरकडे सुद्धा काही लोकांनी पैसे मागणी केली. स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून सांगावा लागला एका लोकप्रतिनिधीला की काय चाललंय, काय धंदे करता म्हणून. ते नितीन गडकरी विचारलं पाहिजे तुम्ही. त्यांनी मला नाव सांगितलं नाही. मला ते गडकरी साहेब मला नाव सांगितलं नाही, म्हणजे पण महत्व सांगते मला. गडकरी साहेब माहिती मला माहिती सगळ्यांना, पण गडकरी साहेब विचारून घेतले. आपण महसूल मंत्री असताना वाळू तस्करांच्या विरोधामध्ये तालीम घेतली होती, त्यांच्या आपण दंड केले होते, पण ते दंड वसूल करतात नाही. दंड हा वस्तू आहे. बऱ्याच लोकांच्या 7-12 जमिनीवर आपण पैसे जोडवले. नाही, मला खरं मी माहिती घेतो ते 1 वर्ष झालं माझ्या डिपार्टमेंट माझ्याकडे नाहीये, त्यामुळे मी त्याचे परत फॉलोअप घेतला नाही. व्हेरी फ्रँक विथ यू, प्रामाणिकपणे सांगतो. आदेश तुम्हाला 50% दंड भरून घेतो, नंतर ते कुठे अपीलात गेले तर एकदा अपीलचा निर्णय यावा लागतो. 50% दंडाची रक्कम भरून घेतो आपण अगोदर, पण त्यांना नंतर मग कोर्टात जातात, ते अपील करतात. आता महसूल मंत्री स्तरावर काय अपील पेंडिंग आहे का, कोर्टात काय अपील पेंडिंग आहे, त्याची माहिती घेतो मी. आय विल टेक द इन्फॉर्मेशन. ते तुम्हाला माहिती देईल मी एक्झॅक्टली काय स्थिती आहे त्याची. महसूल विभागाने नवीन ऑर्डर काढल्या, पूर्वी महसूल होतं ते बऱ्यापैकी कमी करून नगररत्नामध्ये घेतलं. महसूलचं काम बऱ्यापैकी कमी करून महसूल नगररत्नाला काम सुद्धा असं वाटतं. महाराष्ट्र कोण देशात पहिलं राज्य आहे की यांनी बंदच केलं सगळं. कारण मी जेव्हा महसूल मंत्री असताना जो निर्णय घेतला येण्याची आवश्यकता नाही. 1 टाइम येण्याचा आपण विचार केला होता. आता येणे काढून टाकलेला आहे. तुकडेबंदीचा कायदा आपण त्यावेळी मी महसूल मंत्री असताना मी ड्राफ्ट केला होता. तो आता जाहीर झालेला आहे. मला वाटतं आणखीन एक मुद्दा आपण आता कुठला एक नवीन याच्यामध्ये निर्णय महसूलचा आपण घेतला. मला वाटतं तो वेगळा आहे. पण मग असे निर्णय तर बरेच सरकार घेते. मला वाटतं अधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न किंवा लोकांच्या हिताकरता जेवढी गतिमानता आणता येईल तो प्रयत्न तर महसूल खातं करतंय. म्हणजे माझ्या काळातही होत होतं ना, आता सध्या त्याच पद्धतीने विद्यमान महसूल मंत्री बावनकुळे साहेब करतायत. सरकारची पूर्ण ट्रान्सपरन्सी यासाठी आणण्याचा प्रयत्न आहे की अधिक गतिमान पद्धतीने लोकांची कामं व्हावी. आवश्यक ते कायद्यात बदल करायची आवश्यकता ते होत आहेत. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.